बळावरही राज्य गाजू शकते. एवढेच नाही तर ती देशाच्या संरक्षणासाठी रागिणी म्हणून लढण्यासाठी तयार असते, लढण्यासाठी तयार असते. ती आई आहे, ती ताई आहे, ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती मुलगी आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, पण त्याआधी ती एक स्त्री आहे, पण त्याआधी ती एक स्त्री आहे. आणि तिचा आपण सर्वांना अभिमान आहे, तिचा आपण सर्वांना अभिमान आहे. ही थोडी सामान्य नव्हती, त्याला इतिहास साक्षी आहे. तिच्या प्रखरतेने तिने इतिहास गाजवला. आणि त्याचे मुख्य उदाहरण म्हणजे शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले, एक उत्तम पुत्र घडवणाऱ्या मातासाहेब जिजाऊ, राज्यकर्ता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, अनाथांची आई सुप्रियाताई सपकाळ, गान सम्राज्ञी लता मंगेशकर, देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या हेमा दास, आकाशात झेप घेणाऱ्या सुनीता विल्यम, कल्पना चावला, क्रीडा क्षेत्रात गवसणी घालणाऱ्या सानिया मिर्झा यांसारख्या अनेक महिलांनी आपल्या अस्तित्वासाठी साथ उमटवला. आणि त्यांच्याच प्रेरणा म्हणून आज आम्ही तो वसा पुढे चालवत आहोत. आज असे एकही क्षेत्र उरले नाही की जिथे स्त्री कार्यरत नाही. प्रत्येक क्षेत्रात डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, कलेक्टर असो, पायलट असो, चालक असो, वाहक असो, असे कुठलेच क्षेत्र आपल्याला सापडणार नाही की जिथे स्त्री कार्यरत नाही.